पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी हे वाराणसीतूनच बोलतायत। थेट जाऊया। आदित्यनाथ भी है। तिसऱ्यांदा वाराणसीतून खासदार झाल्यानंतर या निवडणुकीच्या निकालानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये पोहोचलेले आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। दशाश्वमेध घाटावर पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। गंगा आरतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत। त्यांच्या हस्ते संकल्प सुद्धा केला जाणार आहे। योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। या निमित्तानं पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या निमित्तानं दशाश्वमेध घाट कशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे, रोषणाई इथं करण्यात आलेली आहे ती आपण पाहतोय। या घाटावर मोदींचं आगमन झालेलं आहे। मोदींच्या हस्ते इथे गंगा आरती आणि पूजन केलं जाणार। पूजनाला देखील सुरुवात झालेली आहे। काही वेळातच पंतप्रधान मोदी इथं आरती करतील आणि त्यांच्या हस्ते संकल्प सुद्धा केला जाणार आहे। वाराणसीमधून मोदी हे खासदार आहेत। तिसऱ्यांदा ते वाराणसीमधून खासदार झालेले आहेत। त्यानंतर ते पहिल्यांदाच आता वाराणसी इथं पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून इथं पूजा केली जाते। दशाश्वमेध घाट कशा प्रकारे इथं सजवण्यात आलेला आहे तेही आपण पाहतो। योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पूजेला सुरुवात झालेली आहे। काही क्षणातच आरती केली जाणार।